महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव हे ठाण्यातील सीकेपी समाजाच्या भेटीला पोहोचले। काल सायंकाळी ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात 5 वर्ष काम करण्याच्या वायद्याचे धनादेश वाटप करण्यात आले। येत्या काही दिवसात अशा प्रकारचे धनादेश ठाणेकरांना वाटप करणार असून हीच माझी काम करण्याची गॅरंटी असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं। ठाण्यातील विविध समाजांनी मनसेला पाठिंबा दिलाय। दहीहंडी पथक, बंजारा समाज, युथ मराठा, बिझनेसमॅन या संघटनेनं देखील पाठिंबा दिला आहे। विविध समाज मनसेच्या अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे राहत असताना ठाणे शहरात मोठ्या संख्येनं असलेल्या किंबहुना मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मानणाऱ्या सीकेपी समाजानंही मनसेला साथ दिली आहे। जनतेच्या या पाठिंब्याचं अवेअर करण्यासाठी यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित नागरिकांना 5 वर्ष काम करण्याचं वचन म्हणून स्वाक्षरी केलेले धनादेश वाटप केलेत। अविनाश जाधव यांनी नागरिकांना एक धनादेश दिला आहे आणि या धनादेशामध्ये रकमेच्या जागी 5 वर्षात किती दिवस आहेत ते लिहिलं आहे। हे धनादेश ठाणेकरांसाठी देण्यात आले। याबाबत अविनाश जाधव यांनी आपल्या नावाची सही केलेले धनादेश आपण सगळ्यांना देणार असून हा धनादेश वटणारा आहे। 5 वर्ष म्हणजेच 1825 दिवस आपण काम करणार आहोत। हा धनादेश आज सीकेपी समाजाला दिला आहे। पुढे देखील भविष्यात अशा प्रकारे आपण हे धनादेश सगळ्यांना देणार असल्याचं जाधव यांनी यावेळी सांगितलं। सब मिलके आज लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीनुसार काम करत आलो असून यापुढेही नागरिकांच्या आनंदाकरिता, सुखसोयीकरिता जीवाचं रान करू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या विजयासाठी हायलँड, यशस्वीनगर, ढोकाळी येथील अंबर इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणात जाहीर सभा पार पडली। यावेळी उपस्थित जनसमुदायाला केळकर यांनी संबोधित केलं। यावेळी व्यासपीठावर अंबर संस्थेचे लक्ष्मण कदम, सभेचे संयोजक निलेश पाटील, रमाकांत पाटील, माजी उपमहापौर अशोक भोईर, युवा मोर्चाचे सुरेश दळवी, घोडबंदर मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे तसंच युवासेनेचे ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जितेश गुप्ता, अर्जुन ढाबी आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई मित्रपक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते। मुंबईनंतर ठाणे हे महत्त्वाचं डेस्टिनेशन असल्यानं व्हिजन डॉक्युमेंट बनवल्याचं सांगून केळकर यांनी विस्तारित ठाणे झाल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं। आधीचे 7-12 गेले, परंतु त्यानंतर आलेले प्रॉपर्टी कार्ड सदोष असून त्यात सर्व रहिवासी भरडले जात आहेत। तेव्हा जसे एनए जिझिया कर रद्द केला त्याच धर्तीवर महसूल मंत्र्यांची भेट घेऊन तातडीनं हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सभेच्या प्रारंभी उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांविषयी बोलताना केळकर यांनी आपली बांधिलकी जनतेशी असून लोकसहभाग, लोकचळवळीतून लोककल्याणासाठी झटत असताना मतदारसंघात आमदार आपल्या दारीच्या 151 कार्यक्रमांद्वारे तब्बल 40,000 नागरिकांशी थेट भेट घेऊन समस्यांचं निराकरण केलं। तेव्हा नागरिकांचा हॅपीनेसचा रोष वाढवण्याकरिता यापुढेही जीवाचं रान करू अशी ग्वाही केळकर यांनी यावेळी दिली। दरम्यान MMR रिजनच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे। तेव्हा पुन्हा एकदा भाजप महायुतीलाच संधी द्या असं आवाहन संजय केळकर यांनी केले। संबंधी आमची चर्चा पण झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष इम्प्लिमेंट व्हायच्या आधी त्याचा एक ॲक्शन प्लॅन सुद्धा तयार केला जाणार आहे
बघा, नागरिकांच्या हिताचंच करणं आम्ही भाग पाडत असतो. आता हे जे कट आहेत म्हणता आपण, ते ठाणे शहरामध्ये पण असं सुरू होतं. आम्ही मोठ्या प्रमाणात ते लगेच त्याच्यामध्ये दुरुस्ती केली, तर ती देखील आम्ही ऑलरेडी आता नंतरच्या काळामध्ये शेवटी ते प्रत्यक्ष त्यांच्याकडनं आपल्याला करून देतो. साहेब, इथल्या नागरिकांनी बऱ्याच आता भाषणात काही पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या, तर त्यांच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे त्यांचा हॅपीनेस वाढवणार, कसं काम करणार? नाही, मी कसं आहे की इथल्या बहुतेक अनेक सोसायट्यांमध्ये आमदार भेटीलाच्या माध्यमातून माझ्याकडे लेखी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या लोकांना बरोबर घेऊन सोडवत असतो. आणि ज्या कॉमन समस्या आहेत त्या देखील जनतेला बरोबर घेऊन आमचा हा प्रयत्न असतो आणि त्या पद्धतीनेच आम्ही पब्लिक पार्टिसिपेशन घेऊनच त्या पुढच्या काळामध्ये सोडवत राहू. अनेक ठिकाणी नवीन मागण्या असतात, कुठे स्पीड ब्रेकर बसवा, काही छोट्या असतात पण त्याच्या दृष्टीने मोठ्या असतात, ते देखील आमचा हा प्रयत्न असतो. काय आहे की शेवटी जो करणार आहे त्याच्याकडनं अपेक्षा असते आणि आम्ही कनेक्ट आहोत लोकांशी आणि त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे अपेक्षा वाढणं आणि ते पूर्ण करण्याचं काम देखील आम्ही करत राहतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, परंतु गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. सी व्हिजिल ॲपवर महिनाभरामध्ये 1201 तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यापैकी 1038 तक्रारींचा 100 मिनिटात निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होताच 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झालाय. ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. या सर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर आलाय. मिरवणुका, प्रचार फेऱ्या, सभा तसंच मेळावे असे उमेदवारांचे कार्यक्रम ठरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचंही दिसून येतंय. या मिरवणूक, सभा आणि मेळाव्यांमध्ये एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास याची तक्रार सी व्हिजिल ॲपवर करता येते. प्रचारात काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडिओ या ॲपवर शेअर करतायत. गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. 15 ऑक्टोबर म्हणजेच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते 14 नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात 1201 तक्रारी या ॲपवर प्राप्त झाल्यात. प्राप्त झालेल्या 1201 तक्रारींपैकी 1109 तक्रारी याबरोबर आढळून आल्यात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीला काल मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली रॅली वेगवेगळ्या ठिकाणी मार्गक्रमण करत विविध भागातून जनतेचा पाठिंबा मिळवत पुढे सरकली. या रॅलीत वाघोबानगर, गणेशनगर, आनंदनगर, शिवशंकरनगर, नौपाडा आणि विविध ठिकाणांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी महाविकास आघाडीचे विविध नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नजीब मुल्ला यांच्या उमेदवारीबद्दल जनतेला माहिती दिली. या रॅलीत अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलं. या रॅलीमुळे मुंब्रा-कळवा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण तापलं असून नजीब मुल्ला यांना स्थानिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचंही चित्र आहे.